राज्यामध्ये उन्हाचा तडाखा सद्यस्थितीमध्ये वाढलेला आहे आणि त्याचप्रमाणे सध्या गरिबाचं फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठाला सध्या बाजारपेठेमध्ये मोठी मागणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. माझ्यासोबत सध्या हे माठ विक्री करणारे अ, मालक आहेत त्यांच्याशी बोलूयात. नेमकी माठाला मागणी सद्यस्थितीमध्ये कशी आहे दादा? सध्या कशी मागणी आहे माठाला आणि मागील वर्षी कशा पद्धतीने मागणी होती? ह्या वर्षीचा पाहायला गेलं तर गेल्या वर्षीपेक्षा यंदा माठाला मागणी चांगली आहे. त्याचं कारण असं झालंय की लोकांना वरचेवर कळायला सुरुवात झाली किंवा जारचं पाणी येतं, केमिकलचं पाणी असल्यासारखं आहे आणि त्यांना त्या गोष्टीमुळंच माठाची जास्त आवड लागायला सुरुवात झालेली आहे. आणि परत भाजीचे भांडे, ते भाजीचे भांडे बी ते प्रमाणात पहिल्यापेक्षा जास्त विक्रीला सुरुवात झालेली आहे. जे भाजी पण त्याच्यामध्ये खूप छान लागते आणि नैसर्गिकरित्या माती आपली नदीच्या काठावरची असल्यामुळं गिऱ्हाईकाची मागणी भरपूर आहे. बरं. सध्या कितीला माठ हा विक्रीला होतो काय सांगा? सध्या माठ काय ₹200 चालू आहे सध्या माठ. 200-150 जसा छोटा मोठा जशा पद्धतीचा माठ अशा पद्धतीचं चालू आहे सध्या. मागील वर्षीची किंमत कशी होती आणि या वर्षीची कसं वाटतं? विक्री कशी होती सध्या? विक्री तर सध्या चालू घडीला तर छान पद्धतीने चालू आहे सध्या. आता पुढच्या महिन्यातच काय होईल ते होईल आता. 1-2 महिने तर चांगलंच राहीन वाटतं. ह्याच परिस्थितीत राहीन मागणी सध्या चालू घडीला. त्याच परिस्थितीत राहील. सध्या मागणी कशी आहे आता मग? सध्या ₹200 प्रमाणे आहे माठ. माठ ₹200 छोटा माठ असला तर ₹150. हां. याच्यात नैसर्गिक गुणधर्म काय-काय आहे तरी तुम्हाला काय सांगते? नैसर्गिक गुणधर्म म्हणजे आपली माती ही आहे, माती जी आहे ही नदीच्या काठावरची माती आहे आणि ही माती ह्या मातीमध्ये पाणी चेंज होतं. जे माती समजा खारं पाणी असलं तर ह्या माठामध्ये गोड पाणी व्हायला सुरुवात होते. ह्या मातीचं वैशिष्ट्य आहे ते. परत ह्या माठामध्ये आपल्या उष्णता होत नाही, शरीराला एक उष्णता होत नाही आणि जे भाजी जी हंडी असते ती भांडी छोटं मटकं भाजीचं, ते पण खाल्ल्यानंतर शरीरातली उष्णता कमी व्हायला सुरुवात होते. अगदीच आपण पाहिलं तर सध्या बाजारपेठेमध्ये गरिबाचं फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात प्रचंड असा उन्हाचा तडाखा पाहायला मिळतो आणि त्याचबरोबर जी माठाची मागणी देखील मोठ्या प्रमाणात पाहायला असल्याचं आपल्या बाजारपेठेमध्ये पाहायला मिळते. अजय गाडे, एल एस मराठी, जालना.